आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अपघाताची आहे। गुजरातच्या सूरतमध्ये एक भीषण अपघात झालाय। सूरत जिल्ह्यातल्या बारडोली जवळून जाणाऱ्या सूरत धुळे महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या 2 बसेसचा अत्यंत भीषण अपघात झालाय। हा अपघात इतका भयंकर होता की धडकेनंतर एका एसटी बसनं थेट पेट घेतला आणि ही बस महामार्गावर उलटी झाली। क्षणार्धात या बसला भीषण आग लागली। या आगीत 7 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची माहिती येते आहे, तर 15 पेक्षा अधिक जण जखमी आहेत। यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। MH18 BZ 1258 आणि MH20 BL 3390 असे या बसेसचे पासिंग क्रमांक आहेत। या दोन्ही बसेस सूरतमधून पालघर आणि सापुताऱ्याला येत होत्या। त्याचवेळी ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। दोन्ही बसेस सूरतहून पालघरकडे येताना हा अपघात झालाय। सापुताऱ्याहून एक बस येत होती आणि दुसरी बस पालघरला जात होती। एकूण 7 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय। बसनं पेट घेतलाय। आणखीन 15 जण जखमी असल्याचं समजतंय। आपण आता ही दृश्य बघतोय। ज्या बसचा अपघात झाला त्या बसचे भग्नावशेष आणि तिथं अग्निशमन दलाचे जवान आतमध्ये कुणी जिवंत आहे का याची चाचपणी करताना दिसतायत। काही वेळापूर्वी या संदर्भात आमचे प्रतिनिधी सौरभ वक्तानी यांशी आम्ही संवाद साधला होता। त्यावेळेला सौरभ वक्तानी यांनी काय माहिती दिली होती आपण ऐकूयात। आता या भागात आता ही जी अजून जी माहिती मिळत आहे की जे मृत्यू लोकांची जी काउंट आहे ती 7 झाली आहे। 7 लोकांचा दुर्दैविक या या ऍक्सिडेंटमध्ये डेथ झाली आहे। सुरतच्या बारडोली भागात असलेला हा जो उवा गावाजवळ हा पूर्ण अपघात झालेला आहे। हा NH48 ला कनेक्ट करतो। ही दोघी बस जी आहे ते सूरत बस सेंट्रल स्टेशन आहे। रेल्वे स्टेशनच्या जवळ हा सर्वात मोठा बस स्टेशन आहे आणि ह्या बस स्टेशन मधून बहुतेक जी महाराष्ट्राची बस ज्याला आपण लालपरी म्हणतात ती तिकडनं महाराष्ट्राकडे जाते सापुतारा आणि पालघर वरून। आणि महाराष्ट्राची दोन्ही पासिंग बस आहे आणि एकमेकांमध्ये धडक झाली आहे। म्हणजे जे पोलिसांनी प्राथमिक म्हणजे इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे समोर आलं आहे की जेव्हा हा जो एक्सप्रेसवे आहे जो बारडोली आणि NH48 ला कनेक्ट करतो या भागात जेव्हा ते ओव्हरटेक करण्यामुळे त्यात एक धडक झाली आणि एक जे बस आहे ती एक्सप्रेसवे वरून खाली पडली। आता असं म्हटलं जात आहे की ही CNG बस होती आणि जशी ही खाली पडली आणि ती एक जे बस आहे ते उलटली आणि तिने पेट घेतला। म्हणजे एका काहीतरी शॉर्ट सर्किट झाला तो CNG टँक मध्ये आणि लगेच त्यात आग म्हणजे पूर्णपणे आग लागली। या भीषण आगीत 7 जणांची आतापर्यंत मृत्यू झाली आहे आणि ही जे प्राथमिक जे समोर येत आहे माहिती घटनेची माहिती मिळतात म्हणजे की फायर ब्रिगेड आणि जे बारडोली पोलीस जवळची आहे ते तिकडे पोहोचली आहे, पण त्यांचा याचा अगोदरच म्हणजे खूप मोठी आग लागली होती आणि त्यात 7 लोकांची जे 7 पॅसेंजर आहे त्यांची मृत्यू झाली आहे। सध्या अग्निशमन दलाकडून आणि ते आग विझवण्याचं काम अजूनही सुरू आहे कारण की ही खूप मोठी आग आहे। पूर्णपणे हा जो एक्सप्रेसवे आहे त्याला पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत। दोन्ही बाजूंचा जो पूर्णपणे जो रोड आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। खूप मुले होते, लहान मुले होते, लेडीज आणि सिनियर सिटीजन सगळे होते या बसमध्ये। काही लोकांना बाहेर वाचवण्याचा जो यश आहे तो जे लोकल्स होते त्यांनी बाहेर काढला, पण फायर ब्रिगेडचा येण्या अगोदरच ही आग एवढी मोठी पेटली होती की 7 लोकांची यात मृत्यू झाली आहे। आता दुर्दैव असा आहे की अजूनही काही लोक आतमध्ये असणाऱ्याची अशी शक्यता आहे। पोलिसांनी आणि फायर ब्रिगेडचं असं म्हणणं आहे की आग खूपच जास्ती झाली आणि पूर्णपणे ती डिस्ट्रॉय झाली आहे। ती लालपरी जी बस आहे महाराष्ट्रापासूनची पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली आहे। आता अजून काही लोक त्यात असू शकतात आणि दुर्दैवाने त्यांची पण मृत्यू झाली असेल असा फायर ब्रिगेडचं म्हणणं आहे। तर हा जे मृत्यूचा जो आकडा आहे तो अजून वाढू शकतो असं फायर ब्रिगेड आणि पोलिसांचं म्हणणं आहे। आता ही बस कुठून कुठे जात होती, किती पॅसेंजर्स होते हे अजून तपासाचा भाग आहे।
तर जसं सौरभ वक्ताने यांना सांगितलं की 7 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे, 15 जण जखमी झालेले आहेत. फायर ब्रिगेड तिथं पोहोचण्यापूर्वीच या बसमधनं काही लोकांना स्थानिकांनी बाहेर काढलं, त्यामुळे जखमी आणि मृतांची संख्या घटली असं म्हणता येईल. दोन्ही बसेस होत्या, यापैकी एक बस ही CNG बस होती, कदाचित त्याच बसनं पेट घेतला असावा अशी माहिती मिळते आहे. आणि दोन्ही बसेस या महाराष्ट्र राज्याच्या ST महामंडळाच्या बसेस होत्या, त्यामुळे या मृतांमध्ये कुणी महाराष्ट्रातले रहिवासी आहेत का याची सुद्धा माहिती अपेक्षित आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. आज दुपारच्या सुमारास सुरत इथं बारडोलीजवळ हा अपघात झाला. सुरत धुळे महामार्गावर हा अपघात झाला आणि अपघातात एका बसनं पेट घेतला आहे आणि त्यामध्ये 7 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे, 15 जण जखमी झालेले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. फायर ब्रिगेड, बारडोली फायर ब्रिगेडनं तिथे येऊन घटनास्थळाचा ताबा घेतला, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आग विझवण्याला प्राधान्य दिलं आणि आता आग शमवल्यानंतर अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. आतमध्ये कोणी जिवंत आहे का किंवा इतर काही गोष्टी मिळत आहेत का यासाठीचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. दुसऱ्या गाडीची सुद्धा आपण स्थिती पाहतोय. दुसऱ्या गाडीचा पुढचा केबिनकडचा भाग पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. इतकी धडक जोरदार होती की ड्रायव्हरकडून पूर्ण पहिल्या पॅसेंजरपर्यंत हा भाग पूर्णतः त्याची जबरदस्त मोडतोड झालेली आहे आणि यामध्ये काही जण जखमी असल्याचं समजतंय. तर जळालेल्या बसमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. 2 ST बसेसचा भीषण अपघात झाला आहे. सुरतच्या बारडोलीमधली ही घटना आहे. सुरत धुळे महामार्गावरचा हा अपघात आहे. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यापैकी एक बस CNG बस होती, कदाचित त्या बसनं तो पेट घेतला असावा. धडक इतकी जोरदार होती की या धडकेत एक बस रस्त्याच्या बाजूला फेकली गेली आणि तिथं पडल्यानंतर अचानक बसनं पेट घेतला. या आगीमध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झालेले आहेत. बारडोली फायर ब्रिगेडचे जवान तिथं पोहोचलेले आहेत आणि आपण 2 दृश्य बघतो. एका दृश्यामध्ये पेटती बस दिसते ज्यावेळेला ही घटना घडली होती तेव्हाची, आणि दुसरी दृश्य आहेत ती फायर ब्रिगेडचे जवान या बसचा सांगाडा आता डिस्मेंटल करतानाची आपण दृश्य पाहतोय.